नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. हिंदू समाज आणि जातीपातीच्या भिंती तोडून हिंदू म्हणून एकत्रित वाटचाल केली पाहिजे. हिंदू समाज एकत्रित होण्याची गरज आहे, तेव्हाच आपला देश उन्नतीच्या मार्गावर पुढे जाईल. आपण सर्व हिंदू आहोत. आपली संस्कृती एक आहे, आपले धर्मग्रंथ एक आहेत, संस्कार एक आहेत. तरी आज आपण समाजात भेदभाव पाहतो. हिंदू समाजातील भेदभाव दूर केला पाहिजे, असे प्रखर मत श्रीमान योगी ईश्वरी बुवा उर्फ दादा महाराज यांनी व्यक्त केले. पेठ तालुका वाळवा येथे आयोजित पेठ मंडलातील पेठ, सुरुल, ओझरडे, घबकवाडी, रेठरे धरण, मरळ, नाथपूर, नायकलवाडी, महादेववाडी, जांभूळवाडी, माणिकवाडी, शिवपुरी या गावांच्या वतीने पेठ येथील दत्त महादेव मंदिराच्या आवारात विराट हिंदू संमेलन आयोजित केलं होतं. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक हिंदू संमेलनाचे अध्यक्ष गोरख मदने यांनी केले. यावेळी योगी ईश्वरी बुवा दादा महाराज बोलताना म्हणाले, आपण आपल्या संस्कृतीचे, धर्मग्रंथाचे, संस्काराचे पालन केलं पाहिजे. एकता ही शक्ती आहे. सामाजिक समरसता, आर्थिक उन्नती, सांस्कृतिक रक्षण, राष्ट्रीय एकता, सामाजिक संवाद, सामाजिक कार्य, शिक्षण या महत्त्वपूर्ण बाबींकडे सर्वांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे व अंमलात आणलं पाहिजे. यावेळी मातृशक्ती अश्विनी आठवले यांनी हिंदुत्व विचारांवर प्रखर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की स्वराज्याची संकल्पना मांडायची होती तेव्हा राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म, शौर्य आणि न्यायाचे संस्कार दिले. हिंदू संस्कृतीतील परंपरेत स्त्रीला देवीचं स्थान दिले. इतिहासातच नाही तर आधुनिक काळातही सर्वच क्षेत्रात महिला सबल झालेत. समाज जागृतीत महिलांनी पुढे आलं पाहिजे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली जिल्हा सहकार्यवाहक श्यामसुंदर जाधव, कीर्तनकार हरिभक्त परायण सुबकराव घबक महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गोमातेचे पूजन व दीप प्रज्वलनाने विराट हिंदू संमेलनाची सुरुवात करण्यात आली. श्रीमान योगी ईश्वरी बुवा उर्फ दादा महाराज संघाचे जिल्हा सहकार्यवाहक श्यामसुंदर जाधव, हरिभक्त परायण सुबराव घबक, योगी मौनी बाबा महाराज यांचा सत्कार राहुल पाटील, प्रशांत पाटील, गोरख मदने, संदीप पेटकर यांच्या हस्ते करण्यात आलाय. उपस्थितांच्या हस्ते महाआरती करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन पेठ मंडल प्रमुख अमोल पाटील, बजरंग कदम, गोरख मदने, धनाजी इनामदार, सोहम दाभोळे, कुमार शेटे, हनुमंत पाटील, अजिंक्य कदम, सूरज पेटकर, सागर पाटील, सागर बांदल, संतोष बनगर, मंगेश खोत यांनी केले. यावेळी हिंदू कार्यकर्ते सागर मलगुंडे, जगन्नाथ माळी, बजरंग भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाळवा तालुका कार्यवाहक डॉक्टर प्रमोद कणप, अजय देशपांडे, अजित जाधव, मानसिंग पाटील, प्रवीण परीर, संदीप पेटकर यांच्यासह नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार मंडल अध्यक्ष अमोल पाटील यांनी मांडलेत, तर संयोजकांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. शेराला कुणाची बघायची हिंमत होईल का? आपल्या घरात महाराष्ट्र केसरी पैलवान आहे, आपल्या घरात महाराष्ट्र केसरी आहे, हिंद केसरी आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे. मी मुद्दाम ह्या बाजूला आणतोय तुम्हाला. महाराष्ट्र केसरी आहे, हिंद केसरी आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे. वर्ल्ड चॅम्पियन एस यू अंडरस्टँड? वर्ल्ड चॅम्पियन म्हणजे जगात सर्वश्रेष्ठ आहे. हिंद केसरी म्हणजे हिंदुस्थानातला कोणताही पैलवान येऊ दे, त्याच्यासाठी नाही म्हणत नाही, तिथं जाऊन त्याला लोळवतो. कुठला पण राज्यातला असू दे, पण हिंद केसरी पैलवान मन, मनगट आणि मेंदू झोपला पाहिजे. कसा पाहिजे? मन, मनगट आणि मेंदू. ते वीर जवानाला विचारलं पाहिजे. -50 डिग्री तापमान असते, -50 डिग्री तापमान असते. फक्त 10-15 पॉझिटिव्हला आपण स्वेटर घालतो, कान टोप्या घालतो आणि डबल चादर घेऊन झोपतो. मला कोणाची गरज? पण त्याच वेळेला माझा वीर जवान या हिंदुस्थानच्या रक्षणासाठी, माझ्या माता भगिनींच्या रक्षणासाठी स्वतः बलिदान द्यायची वेळ आली तरी पाठीमाग बघत. त्याचं नाव वीर जवान तुझे सलाम. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.